अंतरा, मी या दिवसासाठी एक एक वर्ष जगतो. तू जाण्याआधी माझ्या प्रत्येक बर्थडेला तू लिहिलेलं एक एक लेटर मला मिळलं. ह्याची तू अरेंजमेंट केली होतीस. ती लेटर्स वाचणं, त्या लेटर्स मध्ये तू जे लिहिलंय त्याप्रमाणे वर्षभर वागणं, त्या लेटर्स मधल्या तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणं, यातच माझा आनंद आहे का? आज तू माझ्यावर नसलीस तरी यू ऑलवेज इन माय हार्ट. गोड आठवणी हे दुःख बिलत मन कुठेच वेलं. एजे, बेल रिपेअर झाली हा? आज मला कोणी भेटायला आलं तर मला इन्फॉर्म करा. हो. एजे, एक मिनिट. माझं असं फिलिंग आहे की आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. किती उद्धट आहे ते. त्याने तुमच्याकडे बघून स्माइल पण नाही दिली. दिवस असो वा रात्र सदान कदा वैतागलेले असतात आणि सतत आपल्याला गॅसवरती ठेवतात. ताई, ह्यांना ना आपल्याला त्रास द्यायला मज्जा येते म्हणून असं वागतात. हिटलर. आपलं ठीक आहे, पण ह्यांना तर ह्यांच्या मुलाविषयी पण काय नाही वाटत. बिचारा माझा बेबी, लग्नानंतर दुसऱ्यांदा त्याला असं रात्रभर जागावं लागलं. काय तर म्हणे घराची बेल बंद पडली, तर बेलचं काम विराजने करायचं. विराजने का करायचं काम? आता ज्युनियर हिटलर आहे ना, त्याचं काम आहे ना लक्ष देणं. पण नाही, त्याला छान घरात झोपवलं आणि बिचारा माझा बेबी घराबाहेर. त्यांचं ना फक्त त्यांच्या अंतराई आणि टायगर या दोघांवरतीच प्रेम आहे. पण ताई, त्यांचं जेवढं त्यांच्या टायगरवर प्रेम आहे ना, त्यापेक्षा जास्त माझं माझ्या बेबीवर प्रेम आहे. त्याचे डोळे किती सुजले होते माहितीये रात्रभर जागून. मला तर अजिबात बघवत नव्हतं. आणि एवढं सगळं होऊन पण सकाळी ऑफिसला गेला, नाहीतर एजंटनी झापलं असतं त्याला. सरू, हा, या घरात ना बेल नाही, भोंगे असले पाहिजेत, जेल सारखे. कारण हे घर नाहीच आहे, जेल आहे. आणि एजे या घराचे जेलर. जेलर नाही ताई, हिटलर आहे तेजे. हिटलर. स्टॉप इट. काय चाललंय तुमचं? उगाच काहीही बोलू नका. काल बेल बिघडली म्हणून चिडचिड झाली त्यांची. आता काय म्हणून गेले? कुणी आलं तर सांगा. त्याचा अर्थ काय होतो? ते कुणाची तरी वाट बघतायत. प्रॉब्लेम त्यांच्यात नाहीये, आपला स्मार्टनेस कमी पडतोय. माझ्या कसं लक्षात नाही आलं हे? पण त्यांचा बर्थडे तर झाला ना, आता काय नवीन आहे? असं काय करतेस लक्ष्मी? एजंटच्या बर्थडेचा दुसरा दिवस पण त्यांच्यासाठी तेवढा स्पेशल असतो. आज कोणी स्पेशल गेस्ट आले तर त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य नाहीये का? हा, स्पेशल गेस्ट किशोर भाऊजी येणार आहेत की काय? किशोर भाऊजीने ते रेजे कसं रिॲक्ट करतील माहितीये ना. हो, नाही नाही, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. मला हेच म्हणायचं होतं की एजंटसाठी कुठे कोण स्पेशल आहे? त्यांच्यासाठी तर ते स्वतःच स्पेशल आहे. मग अंतराई, मग टायगर आणि आपण. मला तर वाटतं ना, आपले चांगले दिवस येईपर्यंत आपण म्हातारे होऊन जाऊ. इतका वाईट विचार करण्याची काही एक गरज नाहीये. एजंटचं लग्न झालं की ते आपोआप बिझी होतील. मग शांती मिळेल तुम्हाला आणि तुमचा त्रासही कमी होईल. म्हणून त्यांचं लग्न ठरवण्याकडे लक्ष द्या. येतंय का लक्षात?
सर तुम्हाला तरी तुमचं वागणं पटतंय का? सर आम्ही तुम्हाला केक दिला होता ना, मग आता तुम्ही आम्हाला त्याचे पैसे द्या. सर सर पैसे द्या. सर सर पैसे द्या. क्या बात है ताई, भारी. ताई तू एवढी डायलॉग बिलॉग प्रॅक्टिस करतेस तर खरं, पण आज ऑडिशन आहे कुठे? खडूस अंकलकडे. हा ए ताई, अगं ताई ताई ताई, नाही नाही ताई, थांब थांब थांब. ताई तू तिकडे जाणार नाहीयेस. तुला आईने काल काय सांगितलं आठवत नाही का? तिथे जाऊन भांडायचं नाहीये. मी भांडण करायला नाही चालले. मग मी आपल्या हक्काचे पैसे वसूल करायला चालले. आणि काल तूच मला कॉन्फिडन्स दिलास की नाही की मी काही करू शकते. मग एकदा का रे मला कॉन्फिडन्स आला ना की मग मी ती करतेच. अगं ताई, ते चांगलंच माहितीये मला. हे जे तुमचं आज काही खरं नाही. बाबा मला हे पनीर नकोय. अरे हे काय बंटी बेटा, तुला ह्याच हॉटेलचं पनीर खायचं होतं म्हणून आपण इथे आलो. मग आता काय झालं? पण बाबा सेम पनीर नाहीये. लास्ट टाइमची टेस्ट खूप वेगळी होती. मला नाही आवडलं हे पनीर. हे बघ, तू आता एवढं पनीर संपव, त्यानंतर मी तुला आईस्क्रीम घेऊन देतो, ठीक आहे? नाही. पनीरची डिश कोणी बनवली? भास्कर. आता काही खरं नाही भास्करच. April. I said give me the apron. हे घे तुझं फेवरेट पनीर. टेस्ट इट. बाबा सुपर टेस्टी. लास्ट टाइम सारखं. थँक्यू सो मच सर. इथून पुढे जर याला पनीर खायचं असेल ना, आम्ही ह्याच हॉटेलला येऊ. नाही मला नाही यायचं. का? मी ते आल्यावर तुम्ही असंच पनीर बनवणार का? आणि तू दरवेळेला असाच क्यूट स्माइल करणार असशील ना, तर प्रॉमिस. 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 एन्जॉय युअर मील. एन्जॉय युअर मील. एक्सक्यूज मी मॅनेजर, कोण होते हे? एजे सर माहिती आहेत का तुम्हाला? ऑफकोर्स, या हॉटेलचे मालक. हे एजे सरच होते. व्हॉट? अंकल अंकल मला काय ते तुम्हाला द्यायचंय. काय? थँक्यू. यू वेलकम. परत ये. कधी ये. गॉड ब्लेस. थँक्यू. परत या. एजे सॉरी. मी तुम्हाला रेझिग्नेशन द्यायला सांगितलं. नाही सर, पण मला चांगलं माहिती आहे की आपल्या हॉटेलमध्ये एखादी लहानशी चूकसुद्धा अलाउड नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला काढायच्या आधीच मलाच जाऊ दे सर. गुड डिसिजन. मी तुम्हाला तेच सांगणार होतो की जा, पण जॉब सोडू नये. विश्रांती घ्यायला. भास्कर, माझ्या कुठल्याही स्टाफला जराही त्रास झाला तर मला लगेच लक्षात येतं.
भास्कर, तुम्ही या हॉटेलमध्ये एवढी वर्ष प्रामाणिकपणे काम करत आलाय. आज तुमच्या हातून चूक झाली ते तुमच्या काम चुकारपणामुळे नाही. तुमच्या हातून चूक झाली कारण की तुमची तब्येत ठीक नाहीये. आणि जर तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही जेवण कसं चांगलं बनवणार? जेवढी काळजी मला हॉटेलच्या फेमची आहे तेवढीच काळजी मला माझ्या स्टाफची पण आहे. तर तुम्ही जा, ट्रीटमेंट घ्या. विश्वा, येस सर. मी यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आणि जो काही हॉस्पिटलचा खर्च असेल तो हॉटेल मॅनेजमेंट उचलेल. तुम्ही ठीक व्हा आणि परत या. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. आणि काही लागलं तर मला डायरेक्टली फोन करा. गॉड ब्लेस. तू माझ्या आयुष्यात होतीस तेव्हा मी तू म्हणशील तसं वागायचो. मी तू गेल्यावर तू लिहिलेल्या लेटर्स प्रमाणे बघतोय का माझ्या आयुष्यात तेच एक फक्त ध्येय आहे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आणि तुझी आजची इच्छा काय आहे हे मला लवकरात लवकर कळायला हवं. तुझ्या लेटरची वाट बघतोय मी. एक्सक्यूज मी, अजून किती वेळ लागेल? थांबावं लागेल. काय यार. एक मिनिट मॅडम. मला माहिती आहे तुम्ही आमच्या सरांना सॉरी म्हणायला आलात, पण तुम्ही अशा डायरेक्ट आत नाही जाऊ शकत आणि इथे अशा फेऱ्याही नाही मारू शकत. तेव्हा तिथे कोपऱ्यात जाऊन बसा प्लीज. सॉरी. नाही, मला सॉरी म्हणू नका. ओ, मी तुम्हाला सॉरी काय, तुमच्या त्या अंकलना पण सॉरी म्हणणार नाहीये. माझे पैसे घ्यायला आले मी इकडे. कसले पैसे? केकचे. मी काल जो काही इतका मोठा केक आणला होता तो काय फुकट घेणार होता तुम्ही? त्याचे सगळे पैसे मला आत्ता मिळायलाच हवे. आणि हो, तुमच्या त्या सरांना मी आधीच बिल पाठवलंय, त्याच्याच सेटलमेंटसाठी मी आली. आय एम व्हेरी प्रोफेशनल. तुम्ही डायरेक्ट आमच्या सरांना बिल पाठवलं? केकची ऑर्डर कोणाच्या नावाने होती? AJ सरांच्या. पैसे कोण देणार? AJ सर. मग बिल कोणाला पाठवलं पाहिजे? AJ सरांना. करेक्ट. आय एम व्हेरी प्रोफेशनल. नाही ओ मॅडम थांबा. अहो तुम्ही नाही जाऊ शकत. अहो मॅडम थांबा. मॅडम थांबा. मॅडम हे बघा, तुम्ही परमिशन शिवाय अशा आत जाऊ शकत नाही. मला माझे पैसे घ्यायचे, सो मी जाणार. कालच्या केकचं बिल 6,000 रुपये. पैसे घेण्यासाठी मी रिसेप्शनवर वाट बघते. लवकरात लवकर बिल पे करा अंकल. किती वेळ लावतात तुमचे सर? मला ना बाकी पण काम आहेत. ते येणार आहेत की मी आज जाऊ?
व्हॉट कॅच. पडणाऱ्या मुलीला असा कोणी हात देतं का? काय व्हॉट द हेल इज दिस? तुम्ही मागवलेल्या केकचं बिल. ते दिसतंय मला. काल जो तू केक माझ्या तोंडाला फासलास त्याचे तुला पैसे हवेत? हो, कारण तो केक बनवण्यात आमची खूप मेहनत आणि पैसे गेले होते. आता तो खाण्याऐवजी तुमच्या तोंडाला फासला गेला, त्यात माझी काय चूक? व्हॉट नॉनसेन्स इज दिस? आणि तसंही आजकाल केक कोण खातं? अहो, कॉलेजची मुलं मुली तर केक खाण्यासाठी नाही, तोंडाला फासण्यासाठीच घेतात. आणि तो केक पण त्यांनी पैसे देऊन आणलेलाच असतो. तुम्हाला माहिती नाहीये, आजकालचा ट्रेंडच आहे, हो की नाही? हो खरे सर, आजकाल ना हे अगदी असंच चालतं. माझ्या मागच्या वाढदिवसाला माझ्या मित्रांनी अख्खा केक, बरं का, अख्खा केक माझ्या चेहऱ्यावरती फासला होता. मग मी गालावरून, कपाळावरून, नाकावरून घेऊन घेऊन खाल्ला. मी माझ्या मित्रांना पण दिला, पण ते नाही म्हणाले. मग अख्खा केक मीच खाल्ला. मग ती चेरी होती. करेक्ट. त्यामुळे माझे पैसे घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. आता समजा तुमच्या हॉटेलमधनं कोणाला पार्सल पाठवलं, तर ते त्या माणसाने खाल्लं काय किंवा नाही खाल्लं काय, पैसे तर घेताच ना तुम्ही. मग तसंच आहे हे. आणि अंकल, केक बनवायला किती खर्च लागतो माहितीये का तुम्हाला? एवढ्या मोठ्या हॉटेलच्या मालकाला केकच्या खर्चावरनं ऐकवते. आणि त्यात माझ्या बहिणीचे कष्ट, तिचा वेळ. एक मिनिट, तुम्ही लिहून घ्या. मी? हो, तुम्हीच. शिक्षण झालंय ना, घ्या. केकचं साहित्य 1200 रुपये. इलेक्ट्रिसिटीचा खर्च 300 रुपये. त्याच्यानंतर माझ्या बहिणीचं टॅलेंट, मी लिहा बहिणीचं टॅलेंट 800 रुपये. हा, आमचा पॅकेजिंगचा खर्च पण झाला होता, तो पण लिहा 1300 रुपये. हा, रिक्षावाल्याने पण खूप पैसे घेतले. किती झाले होते बरं त्याचे? हा, 42 रुपये. हा, सगळं नीट लिहून घ्या. त्याच्यानंतर इकडे मी आता आले रिक्षाने, ते पण धरले पाहिजेत ना. 50 रुपये लिहा. हा, सांगा एकूण किती झाले? 5700. 5700? 300 रुपये कसले पकडले होते मी? डिलिव्हरी चार्जेस. करेक्ट. सर, मी बोललो होतो ना, माझं अकाउंट एकदम भारी आहे म्हणून. एकूण 6000 झाले. आता कसलेही कारण न देता मला माझे पैसे द्या. यू नो व्हॉट, यू आर डिस्गस्टिंग. डिस्गस्टिंग काय त्यात? केक बनवायला किती कष्ट करावे लागतात माहितीये का? मार्केटमध्ये जावं लागतं, मग साखर, बेसन, केक मध्ये बेसन? व्हॉट? बेसन बेसन नाही, तांदूळ, तांदूळाचं पीठ. नशीब तो केक कोणी खाल्ला नाही. कुठलं तरी पीठ असतं ना, ते काही नाही. तुम्हाला मी केक दिला ना, मग त्याचे आता मला पैसे द्या. आणि तुमच्या पूर्ण हॉटेलमध्ये असा एकही शेफ नसेल जो आमच्यासारखा टेस्टी केक. बस बस. माझ्या बाबांचा मान म्हणून आजपर्यंत आम्ही तुमच्या बेकरीतनं केक मागवत होतो. मला माहिती असतं ना त्या आजोबांची अशी ॲरोगंट आणि बेशिस्त नात आहे, तर तुमच्या बेकरीमधनं आम्ही केक मागवायचं कधीच बंद केलं असतं. कळलं? माहितीये मला. आता तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत ना माझे, म्हणून हे असं सगळं बोलताय. ₹6500 टिप. पैसे घ्यायचे आणि निघायचे इथून. अँड नेव्हर एव्हर शो मी युअर फेस अगेन. आउट. ओ अंकल, असे पैसे कोण टाकतं? लक्ष्मीचा असा अपमान करू नये. निदान माझ्या हातात तरी द्यायचे. आणि तू काय केक माझ्या हातात दिला होतास? आता ते सगळं आठवायची काही गरज नाही. मला ना पैशाची किंमत आहे, म्हणून जसे देताय तसे घेतीये. आणि तुम्ही टिप पण दिलीये ना, म्हणजे तुम्हाला माझा केक आवडलेला दिसतोय. तुम्ही पण या मॅनेजर सारखा चाटलाय वाटतं. तुमची फॅमिली आमचे लॉयल कस्टमर आहेत म्हणून सांगते. पुढच्या वेळेला ना तुम्ही मिक्स फ्रूटचा केक मागवा. 1 नंबर बनवते माझी रेव. हा, बघितलं?
तुमचे त्या खडूस बॉस कडनं कसे पैसे वसूल केले आणि काय हो कसे आहेत तुमचे बॉस एवढूशा पैशासाठी इतका मोठा सीन क्रिएट केला हे अंकल लोक ना खरंच त्यांना चिडायला नुसतं कारणच हवं असतं हा पण मी सुद्धा काही गप्प बसणाऱ्यातली नाहीये माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट मी जर बरोबर असेल ना तर मी कोणालाच घाबरत नाही आणि दुसरी ही लीला जितकी शांत आणि सोज्वळ वाटते ना तितकीच वेळ आल्यावर चिडूही शकते हो मॅडम तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट तुमच्या त्या खडूस बॉसना विचारा तेच सांगतील Who's it? मे आय कम इन एजे? फाल्गुनी, प्लीज कम. Hey, How are you? good. ये बस. पहिले सांग काय घेणार, चहा का कॉफी? नाही नाही मला काही नको. अरे तुम्ही बसा ना. सो टेल मी तुम्ही कसे आहात? आय नो अंतरा गेल्यापासून हा प्रश्न तुम्हाला विचारायलाच नको. दॅट्स ओके. बाय द वे तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का आहात? काय नाही, एक मुलगी आली होती बाहेर, तिच्यामुळे मूड ऑफ झाला नुसतं. ती पिंक सूट वाली का? तुला कसं माहिती? मलाही ती भेटली खाली. ऍक्च्युली तुम्हाला सांगते मी. अरे प्लीज तिच्याबद्दल नको बोलायला. तिचा विषय जरी आला तरी संताप होतो मला. ओके 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 रिलॅक्स. पण तुमच्या सगळ्या रागावर औषध आहे माझ्याकडे. तुम्ही याचीच वाट बघत होता ना? अंतराचं पत्र हे तुझ्याकडे होतं? हो, हे अंतरानेच मला दिलं होतं. रादर हेच नाही, अंतराची सगळी पत्र. म्हणजे एजे इतकी वर्ष अंतराची सगळी पत्र मीच पोहोचवत होते. हे आणि हे तू मला आधी का नाही सांगितलं? कारण मी तसं अंतराला वचन दिलं होतं. येस, अंतराने माझ्याकडून वचन घेतलं होतं की तुम्हाला यातलं कधीच काही सांगायचं नाही. मग हे आत्ता का सांगतेस? कारण हे अंतराचं शेवटचं पत्र आहे. फाल्गुनी, येस एजे, अंतराने मला पर्सनली हे पत्र तुम्हाला द्यायला सांगितलंय. एनिवे, आता मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. दिस इज युअर्स अँड अंतरा स्पेस. टेक केअर. लवकरात लवकर बिल पे करा अंकल. What the hell is this? हे एक फालतू बिल आहे. हे अंतराचं लेटर नाहीये. एजे, तुला माहिती अंतराचं लेटर माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. ही काय मस्करी लावली आहे. And what the hell is this? हो, इकडे येताना ती मुलगी धडकली होती तेव्हा. बाय द वे मॅडम, तुम्ही त्या खडूस अंकलला भेटायला जात असाल ना तर ऑल द बेस्ट. त्यांना फक्त सगळ्यांवर विनाकारण चिडता येतं. ती केकवाली पोरगी कुठे गेली आहे? ती तर तेव्हाच गेली.
हे अंकल मला का थांबवत आहेत? त्यांना त्यांचे पैसे परत हवे असतील का? मला काही करून त्यांना चकवायलाच हवं. थांब तिथे. अरे थांब इडियट. असंच पाहिजे यांना. ओ अंकल, एवढूशा पैशांसाठी माझा जीव घेणार होतात का? असं मध्येच गाडी कोण थांबवतं? मला काही झालं असतं म्हणजे? खरंच तुमच्यासारख्या लोकांसाठी ना पैसे म्हणजेच सगळं काही असतं. आणि हे बघा, हे माझ्या बहिणीचे हक्काचे पैसे. मी अजिबात तुम्हाला घेऊ देणार नाही. अहो काय करताय तुम्ही? ओ बघा बघा, हा चोर आहे, माझे पैसे चोर. हे पत्र घ्यायला आलो होतो, तुझे पैसे नाहीत. ओ अंकल, का पत्रासाठी माझा जीव धोक्यात घातला तुम्ही? मला काही झालं असतं म्हणजे जबाबदारी घेणार होतात का? काही झालं? काही झालं तुला? हे लेटर माझ्यासाठी सर्व काही आणि इतर कोणापेक्षा ह्याला वाचवणं माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. पत्र